बँक एफडी पेक्षा 30 ते 50% जास्त व्याज मिळवण्याचा मार्ग म्हणजे बॉन्ड डिबेंचर। मित्रांनो, मी आज तुम्हाला बॉन्ड डिबेंचर हे काय असतं हे सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एफडी पेक्षा कसं जास्त व्याज इथं मिळू शकतं याच्याबद्दल डिस्कस करणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मागच्या 10 वर्षापासून लोकांना साक्षर करत आहे आणि त्याचबरोबर 22 वर्ष झाले मी स्वतःसाठी फायनान्समध्ये काम करत आहे। याच्या माध्यमातून मी फायनान्शियल फ्रीडम वयाच्या 27व्या वर्षी मिळवलेली आहे आणि मीही तुम्हाला ती मिळवण्यासाठी मदत करणार आहे। आजचा व्हिडिओ साधा सोपा आहे। बँक एफडीला पर्याय म्हणून तुम्ही हे बॉन्ड डिबेंचर वापरू शकता आणि बँक एफडीपेक्षा जास्त व्याज तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं। नक्की हे बॉन्ड डिबेंचर काय असतात हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो बघा, एक व्यक्ती आहे ज्याला 500 कोटीचा प्रोजेक्ट करायचा आहे। आता त्याच्याकडं हे 500 कोटी रेज करण्याचे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत? तर पहिला मार्ग आहे त्यांनी बँकेत जायचं, 500 कोटीचं कर्ज काढायचं आहे, हा एक मार्ग आहे। पण हा उद्योजक आहे, बँकेत गेला, बँक काय मागते? तारण, कारण आणि निवारण या 3 गोष्टी बँकेला लागतात। मग हा व्यक्ती गेला बँकेकडे, बँकेला म्हटलं की बाबा 500 कोटीचा प्रोजेक्ट करायचा, मला कंपनी सुरू करायची आहे, तर मला कर्ज द्या। मग बँकेने विचारलं तारण काय? तर तो म्हटला माझ्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी ती मी तारण म्हणून देतो। बँक सॅटिस्फाईड झाली। दुसरं म्हटले कारण काय? म्हटले प्रोजेक्ट करायचा 500 कोटीचा, ते पण सॅटिस्फाईड झाले। तिसरं म्हटलं निवारण कसं करणार आहे, म्हणजे कर्ज आमचं कसं फेडणार? तर तो म्हटला प्रोजेक्ट सुरू करणार कंपनी, त्याच्यातनं मला उत्पन्न येईल आणि मी तुमचं ते भरणार आहे। बँकेला तिन्ही गोष्टी पटल्या आणि बँकेने 500 कोटीचं कर्ज त्या व्यक्तीचं मंजूर केलं। मंजूर केल्यानंतर जेव्हा डिस्बस करायची वेळ आली तेव्हा बँक मॅनेजर त्या व्यक्तीला म्हटलं की पुढच्या महिन्यापासून एवढी प्रिन्सिपल आणि एवढं व्याज तुम्हाला आणून पुढच्या महिन्यापासून भरायचा। तर हा जो व्यक्ती कर्ज घेणार होता तो म्हटला की अरे असं कसं शक्य होईल? तुम्ही आता मला 500 करोड रुपये द्या, त्याच्यानंतर मी कन्स्ट्रक्शन करणार आहे, त्यानंतर मी मशिनरी आणणार आहे, त्यानंतर मी प्रोडक्शन काढणार आहे, त्यानंतर मी सेल करणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे येतील, त्यानंतर मी तुम्हाला आणून देणार आहे। तर बँक मॅनेजर म्हणला तसं नाही चालणार आहे, हे आमचे टर्म्स आणि कंडिशन आहेत, आमचे टर्म्स कंडिशननुसार तुम्हाला पुढच्या महिन्यापासूनच हप्ता भरावा लागेल। तो व्यक्ती म्हटला की बाबा जर तुम्हाला पुढच्या महिन्यापासूनच हप्ता भरायचा आहे तर मला पुढचे 2-3 वर्ष तर माझं उत्पन्न यायला लागणार आहे, हे सगळं सुरू होऊन तर मला 200 कोटी तुमचं हप्ते भरण्यासाठी कर्ज वाढवावं लागेल, जास्त काढावं लागेल। तर या कंडिशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की या व्यक्तीला नेक्स्ट मंथ पासून हप्ता भरणं शक्य नाहीये, 2-3 वर्ष त्याला प्रोजेक्ट सुरू करायला लागणार आहेत आणि बँकेचे टर्म्स कंडिशन असल्यामुळे त्याच्याकडे सगळं असताना सुद्धा त्याला बँकेचं कर्ज घेणं परवडणार नाही, कारण त्याचे हप्ते भरण्यासाठी त्याला 200-300 कोटीचं ॲडिशनल कर्ज काढावं लागणार आहे। मग अशी जी परिस्थिती आहे याच्यामुळे बँकेचं कर्ज त्याच्यासाठी योग्य नाहीये। मग त्याच्याकडे दुसरा पर्याय कोणता आहे बुवा? तर हा व्यक्ती काय करू शकतो की ज्याला आपण प्रायव्हेट इक्विटी म्हणूयात। प्रायव्हेट इक्विटी म्हणजे काय की त्याला 500 कोटीचा प्रोजेक्ट करायचा आहे, त्याचे मित्र आहेत 4-5, त्याच्याकडे तो गेला, त्यांना सांगितलं की मला या कामामधला अनुभव आहे, याच्यामध्ये एवढं बेनिफिट आहे, अशा गोष्टी सगळ्या घडणार आहेत, सो एवढा प्रॉफिट राहणार आहे, तर तुम्ही काय करा, मी 100 कोटी लावतो, तुम्ही 4 जण आहात, ते 100 कोटी रुपये लावा। आता ते 100 कोटी रुपये देतील, पण ते काय म्हणणार आहेत की जे काही खर्च जातील ते गेल्यानंतर इक्वली प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करूयात, म्हणजे 20-20% आपण घेऊयात, 5 जण 100 कोटी रुपये लावत आहेत। तर आता या व्यक्तीचा अडचण अशी आहे की त्या व्यक्तीला त्याच्या प्रॉफिटमध्ये कोणी भागीदार नको आहे, शेअरिंग त्याला करायची नाही आहे। म्हणजे हा दुसरा पण जो मार्ग आहे त्याला आपण प्रायव्हेट इक्विटी म्हणूयात किंवा P2P म्हणू शकतो आपण, पण हा दुसरा मार्ग सुद्धा त्याच्या कामाचा नाही आहे। मग आता तिसरा मार्ग काय की याच्या टर्म्स कंडिशननी लोकांकडून पैसे पाहिजेत किंवा फायनान्स पाहिजे, त्याचे स्वतःची टर्म्स कंडिशन। बघा मित्रांनो, हे जे तिसरा प्रकार आहे, गव्हर्नमेंट स्वतःचा प्रोजेक्ट करण्यासाठी स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशनने पब्लिककडून जे पैसे घेतं आणि त्याच्या बदल्यात जी रिसीट इश्यू केली जाते त्याला बॉन्ड म्हणतात। आणि प्रायव्हेट कंपनी स्वतःचा प्रोजेक्ट करण्यासाठी स्वतःच्या टर्म्स कंडिशनने जे पब्लिककडून पैसे घेतं आणि त्याच्या बदल्यात जी रिसीट इश्यू केली जाते त्याला डिबेंचर असं म्हणतात। आता बघा, दोघांना बॉन्ड म्हटलं तरी काही अडचणीचा विषय नाही। तुम्ही ऐकलं असेल कोकण रेल्वे बॉन्ड, सरदार वल्लभभाई पटेल बॉन्ड, असे बरेचसे गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतात, RBIच्या थ्रू इश्यू केले जातात। आता प्रायव्हेट कंपनी असेल तर ती पण बॉन्ड इश्यू करते। आता हा व्यक्ती काय करणार, स्वतःचे टर्म्स कंडिशन काहीही लावू शकतो तो आणि वेगवेगळ्या टर्म्स कंडिशन लावू शकतो आणि वेगवेगळ्या सिरीज म्हणतात, सिरीजमध्ये बॉन्ड येतात। मग त्या 2 असतील, 5 असतील, 10 असतील, त्याला काही लिमिट असण्याचं काही कारण नाही। तो काय म्हणेल की मला 500 कोटी रुपये पाहिजेत, तर तो म्हणेल की बाबा मी काय करतो, तुम्हाला महिन्याला व्याज देणार फक्त, किंवा वर्षाला व्याज देणार, 3 महिन्याला व्याज देणार, किंवा मी कम्युलेटिव्ह 5 वर्षानंतर तुमचे प्रिन्सिपल आणि व्याज दोन्ही गोष्टी एकत्र करून देणार। तो काहीही टर्म्स कंडिशन लावू शकतो आणि तो पब्लिकमध्ये जाऊ शकतो आणि पब्लिककडून पैसे घेऊ शकतो। आता या कंडिशनमध्ये काय केलं जातं की तो एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो, सगळ्या गोष्टी तयार करतो, सेबीकडे जातो, सेबीला सांगतो की बुवा मला पब्लिककडून पैसे रेज करायचे। मग सेबी विचारतं की हे सिक्युअर्ड आहे,
का नाही आहे. म्हणजे काय की ज्या बॉन्ड डिबेंचरला एखादी प्रॉपर्टी अटॅच असते किंवा असं म्हणून मॉर्गेज असते आणि किंवा बँक गॅरंटी असते की उद्याच्याला तो प्रोजेक्ट फेल झाला, काही अडचण आली तर ती प्रॉपर्टी विकून किंवा ती बँक गॅरंटी घेते की आम्ही ते पैसे तुमचे रिपे करू, तर त्याला सिक्युअर्ड बॉन्ड असं म्हणूयात किंवा डिबेंचर म्हणूयात, ज्याच्यासाठी असते. आणि ज्याच्याकडे काही प्रॉपर्टी अटॅच नसते किंवा काही बँकेची गॅरंटी नसते त्याला अनसिक्युअर्ड बॉन्ड असं म्हणतात किंवा डिबेंचर म्हणतात. आता हे सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड दोन्ही पण असतात आणि दोन्ही पण मार्केटमध्ये विकले जातात का? हो, दोन्ही पण विकले जातात. आता टाटासारखा ब्रँड आहे किंवा टाटा कंपनी आहे, टाटा कंपनी जर 500 कोटीचा डिबेंचर आणला आणि तो अनसिक्युअर्ड जरी असला तरी लोक काय म्हणणार आहेत की टाटा 500 कोटीसाठी कलंक लावून घेणार नाहीये. सो टाटा पैसे देतीलच आणि देतातच. मग अनसिक्युअर्ड आला तरी त्यांचा सबस्क्राईब होईल. असा अननोन ब्रँड असेल तरच तो अनसिक्युअर्ड आला तर सबस्क्राईब नाही होणार. बाकीचे बऱ्यापैकी त्याच्याबरोबर सिक्युअर्ड डिबेंचरच आणले जातात आणि मग ते सबस्क्राईब. आता याच्यामध्ये व्याज जे असतं ते बँकेपेक्षा मी असं म्हटलं की 30 ते 50% ते लोक जास्त ऑफर करतात. ॲक्च्युअलमध्ये कसं आहे की ते काही जास्त ऑफर करत नाहीत. साधं सोपं आहे. तुम्ही आता बँकेमध्ये एफडी करता 8%, उदाहरण आहे 8% एफडी करता, पण जेव्हा तो प्रमोटर किंवा तो कंपनी निर्माता बँकेकडे जातो तेव्हा बँक त्याला 8% कर्ज देत नाही, त्याला ते 12% 15% ऑफर करते. म्हणजे ते कमर्शियल लोन आहे. मग तो डायरेक्टली जर तुम्हाला 12% ऑफर करत असेल तर काहीच अडचण नाहीये त्याला. पण जेव्हा तुम्ही बँकेत एफडी 8% करताय आणि तो तुम्हाला 12% ऑफर करतोय, म्हणजे तुम्हाला 4% जास्त ऑफर करतोय असं तुम्हाला वाटेल, तसं नाहीये. ते 50% जास्त ऑफर करतोय. कसं काय? तुमचा 8,000 पगार होता, 12,000 पगार केला तर 4,000 पगार वाढलाय, पण पर्सेंटेज वाईज तुमची ग्रोथ आहे 50% झाली आहे. ॲज लाईक दॅट 8% बँक एफडीला तुम्हाला मिळत असतील आणि 12% ऑफर करत असेल तर 50% जास्त व्याज ऑफर करतोय. आणि ते सिक्युअर असतील, बँक गॅरंटी असेल किंवा त्याच्या बरोबर ॲसेट अटॅच असेल तर मेजरली हे जे पैसे आहेत ते तुमचे बऱ्यापैकी सिक्युअर असतात आणि तुम्हाला टेन्युअर पूर्ण झाल्यानंतर सव्याज पैसे मिळू शकतात. मंथली की क्वार्टरली जी काही सिरीज असेल त्यानुसार तुम्हाला ते व्याज मिळू शकेल. जर तुम्हाला अशी गुंतवणूक करायची असेल किंवा त्याच्याबद्दलची काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मनी अकॅडमीशी संपर्क केला पाहिजे आणि खाली दिलेल्या फोन नंबरवरती भेटून याच्याबद्दलची अधिक माहिती घेतली पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काय आवडलं या व्हिडिओमधलं ते खाली कमेंट करा. तुमचे या रिलेटेड काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.